हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मातोश्रीत अमित शहांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेच मला बोलले की मी यू-टर्न घेतो, काही मिळाल्याचं शिवसैनिकांना वाटेल असं बोला, हे उद्धव ठाकरेच बोलले। फडणवीसांचा टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट। वाढीव मंत्रिपद आणि खात्यांवरून उद्धव ठाकरेंसोबत 2019 मध्येच ठरलं होतं, मग उद्धव ठाकरे भ्रमिष्टही झालेत आणि खोटंही बोलतात। टीव्ही9च्या मुलाखतीतून फडणवीसांनी 2.5 वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा फेटाळला। भाजपच्या 2.5 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री असा शब्द होता, तर मग निकालानंतर माझा फोन का घेतला नाही, बोलायला 5 वर्ष कशी लागली? टीव्ही9च्या मुलाखतीच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा सवाल। मुंबई उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाही, तर बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचा बालेकिल्ला। ठाकरे मुस्लिमांच्या मागे लागलेत, फडणवीसांचा निशाणा। नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांच्या समर्थकांची तिकीटं उद्धव ठाकरेंनी कापली। स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी तोच गेम शिंदेंसोबत केला, फडणवीसांचा ठाकरेंवर गंभीर आरोप। मी व्यक्तिगत बोललो तर उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायला देखील जागा उरणार नाही, टरबूजा टीकेवरून टीव्ही9च्या मुलाखतीतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना हा ठाकरे सरकारच्या आशीर्वादानं झालेला खून, फडणवीसांचा हल्लाबोल। तर मोदी आणि शहांपेक्षाही महाराष्ट्रामध्ये फडणवीसांविरोधात लाट, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज एकाच व्यासपीठावर येणार, शिवाजी पार्कवर महायुतीची सभा, मोदींच्या सभेचा टीजर जारी। राज ठाकरेंचं सुपारीचं दुकान 4 जून नंतर बंद होणार, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। मोदी जेवढ्या सभा घेतील तेवढ्या त्यांच्या जागा कमी होतील, राऊतांची टीका। इंडिया आघाडीची मुंबईच्या बीकेसीमध्ये संध्याकाळी सभा, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार, आदित्य ठाकरे यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।